ही आहे माझ्या आयुष्यातली पहिली शाळा, जिथं आम्हाला शिकवलं की नख दातानी नाही तर ब्लेडनी काढायचे असतात. त्यावेळी अजून नेल कटरचा ट्रेंड आला नव्हता. चला तुम्हाला दाखवतो माझी पहिली शाळा, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच शाळेत मी बालवाडीपासून दुसरीपर्यंत शाळा शिकलो. लहानपणात वापस जाता येत नाही, पण त्याच्या आठवणी ताज्या करता येतात, म्हणून आज मी परत या शाळेत आलोय. आणि आजचाच विचार आहे, विजयी तोच होतो जो विजयी होण्यासाठी साहस करतो. मग तुम्ही पण फॉलो करायचं साहस करून मला विजयी करा. जोक होता. व्हिडिओ आवडला तरच फॉलो करा. याच ठिकाणी मी माझ्या आयुष्यातला पहिला झेंडा वंदन केला. आणि ह्योच तो कट्टा ज्यावर तुमच्या भावानं आयुष्यातला पहिला आणि शेवटचा डान्स केला, तो पण गोरे गोरे मुकडे पे काला काला चष्मा या गाण्यावर. आता मुकडा पण काळा झालाय, तो भाग वेगळा. त्यावेळच्या डाळिंब, आंबा, केळीची जागा पोमग्रेनेट, मँगो आणि बनानाने घेतली. चिमणी, मोर, कावळाची जागा स्पॅरो, पिकॉक आणि क्रोनी घेतली. भिंतीवरच्या हत्ती, बैलगाडी या चित्रांची जागा डोनाल्ड डक, भीम आणि चुटकीने घेतली. मला तर आज पण ट्यूजडे आणि थर्सडे मध्ये कन्फ्युज होते. त्यापेक्षा आपला सोमवार आणि मंगळवारच लय चांगला होता. आताच्या पोरांना बसायला बेंचा आल्या, आम्ही तर स्वतः शाळा झाडून बसकरपट्ट्या हातरून खाली बसायचो. घरी जायची इच्छा झाली की खिडकीतनं दप्तर टाकून गुरुजीला कळायच्या आधीच गँग सोबत गडी गायब, डायरेक्ट घरचा स्टॉप. आणि त्यावेळी 5 पैशाला 4 नेमन गोळ्या घेऊन शाळेत सावकार असल्याचा आव्हानायचा. याच ठिकाणी बनवलेला भात खाऊन उड्या मारायच्या. असलं झोपाळ तर आम्हाला बघायला पण नव्हतं. आता हे मनानं कसं हलायला लागलंय म्हणचाल तर ते मीच व्हिडिओ साठी केलं या. आणि आमची शाळा एवढी जुनी आहे की 2 वेळा नाव रंगवून पण मुजायला लागलं या. आणि आमच्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी. आणि आमच्या पूर्ण शाळेच्या कार्यकिर्दीत ह्या हापशाला तर पाणी कधी झालं नाही. जुन्या सगळ्या आठवणी ताज्या करून मी निघालो घराकडे. आणि तुम्ही तुमच्या आठवणी आणि तुमच्या शाळेचं नाव कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.